नियती पूर्णपणे हारली नव्हती, उलट तिने तर आता तिचा सगळ्यात मोठा डाव रचला होता, देवायचा जीव. इथे डॉक्टरांना कळत नव्हतं की आता काय वाचवायचं, कसं वाचवायचं. सगळं तर संपलं होतं, पण नकार देण्याची त्यांना हिंमत नव्हती की ती दुर्दैवी बातमी सांगायचीही हिंमत होत नव्हती. विरजाची पल्स काही केल्या त्यांना सापडत नव्हती, हृदयगती बंद होती. तरी पण त्यांनी त्या परमपित्याचे नाव घेत तिचे हार्टबीट्स रिवाईव्ह करायला शॉक मशीनने तिच्या हृदयाला शॉक द्यायला सुरुवात केली. तर दुसरीकडे शरीरात पसरलेल्या विषाविरुद्ध उपचार सुरू झाले. 5-10 मिनिटे ते तिला शॉकच देत होते, पण विरजाचं बंद पडलेलं हृदय काय परत चालू होत नव्हतं. जॉनने देवाईकडे बघितलं. मी जिवंत तर ती पण जिवंतच जॉन, देवाई पुटपुटला. शी जस्ट कॅन्ट डाई विदाऊट मी अँड आय जस्ट कॅन्ट लिव्ह विदाऊट हर. अचानक जॉनला फोन आला. फोनवर मिळालेली माहिती त्यांनी लगेचच बाजू उभे असलेल्या नर्सला सांगितली आणि लगेचच बाहेर पळाला. त्याच्या पाठोपाठ ध्रुवही बाहेर आला. जॉनने सांगितलेल्या माहितीवर डॉक्टरांनी लगेचच उपचारात बदल केले. इथे हॉस्पिटलच्या प्रांगणात अजून एक चॉपर उतरलं आणि त्यातून राणा बाहेर पडला. तसे आनंदाने जॉन आणि ध्रुव त्याच्याकडे धावले. राणाला घट्ट मिठी मारत जॉन रडत बोलला, राणा, यू आर कॉक्रोच मॅन. पृथ्वीवर जेव्हा उल्कापात झाला, सारी पृथ्वी नष्ट झाली. एवढे प्रचंड भले मोठे डायनासोर ते मेले, अख्खीच्या अख्खी प्रजाती नष्ट झाली त्यांची. पण साले कॉक्रोच वाचले. साला तू तो कॉक्रोच आहे रास्कल. जॉन डोळ्यातले अश्रू पुसून हसत म्हणाला. एवढी घट्ट मिठी मारली की राणाचा श्वासच कोंडला जाऊ लागला. अरे थांबा थांबा, आम्ही पण आहोत. अमित, सितारा सिंग सगळेच धावत येत होते आणि त्यांच्याबरोबर बाकीची टीम पण. थोडीफार दुखापत झाली होती त्यातल्या काही जणांना, पण वेळीच पॅराशूट वापरल्यामुळे जीवानिशी वाचले होते. चॉपरमध्ये आधीच भयानक वादळाची लक्षण बघून पॅराशूट सकट सगळ्या आपत्कालीन व्यवस्था सज्ज करून पाठवल्या होत्या. त्यात ते देवाचे ट्रेंड सोल्जर होते, कुठल्याही आपत्कालीन संकटाशी सामना करण्यास सक्षम. जॉनला आपल्या माणसांच्या बुद्धिमत्तेचं आणि कर्तबगारीचं कौतुक वाटलं. देवाने खरंच एक एक माणूस पारखून घेतला होता आपल्या साम्राज्यामध्ये. अँड दे वेअर टोटली वर्थ. ध्रुवसुद्धा अमित, राणा, सितारा सिंगच्या गळ्यात पडला. अखेर कुठली तरी एक चांगली खबर त्यांना मिळाली होती. हे सगळे तर ठीक होते, पण त्या सगळ्यांचा स्वामी, तो जगजेता सम्राट, तो कुठे होता? बॉस. देव, अमित, राणा, सितारा सिंग सगळे एकदमच बोलले. दरवाजातील पारदर्शक काचेच्या फटीतून त्यांनी आतमध्ये बघितलं. देव, जीव कळवळला त्यांचा. एक हतबल माणूस त्या इमर्जन्सी रूममध्ये भिंतीला टेकून खाली जमिनीवर बसला होता आणि समोर एकदम निर्विकारपणे, एकटकपणे समोरच्या बेडवर निश्चित पडलेल्या आपल्या मृत पत्नीला बघत होता. सगळ्यांचा श्वास अतीव दुःखाने कोंडला. देव, अमितने घाबरत विचारले. आता पुढे काय? जॉन त्या काचेतून आतमध्ये बसलेल्या देवाईकडे बघत स्वतःशीच पुटपुटला. अलर्ट, खूप अलर्ट राहायचंय, कारण आता काहीच मिनिटात डॉक्टर बातमी सांगतील. बॉसला सावरायला हवं. मी बाकीची टीम, बॉसचे सगळेच बॉडीगार्ड्सही इथेच बोलावले आहेत. बॉस मॅमचं जाणं अजिबात सहन करू शकणार नाहीत. आज आपल्याला देवाई ठाकूरला स्वतः देवाई ठाकूरपासूनच वाचवायचं आहे. एवढ्या लोकांची गरज काय? आपण आहोत ना, आपण सगळं सांभाळू. ध्रुव बोलला. ध्रुव सर, तुमचा दादा साधासुद्धा व्यक्ती नाही. देवाई कार्तिक ठाकूर आहे. तो पेटला तर 100 काय हजारांकडून आवरला जाणार नाही. तुम्हाला 3-4 वर्षांपूर्वीचा हॉटेल होरायझनमधला रणसंग्राम आठवतो ना? आणि त्यानंतर पॅलेसच्या धर्तीवर घडलेलं ते तांडव. त्या घटनांच्या आठवणीने त्या सगळ्यांच्याच घशात कोरड पडली. हादरून गेले ते. समोर अगदी शांत बसलेला माणूस प्रत्यक्षात किती क्रूर आणि भयानक आहे याची त्यांना परत जाणीव झाली. त्या 7 जणींना हातांच्या बोटांवर खेळवणारा कमकुवत कसा असू शकतो? पण खरंच इतका क्रूर व्यक्तिमत्वाचा माणसाला इतकं पराकोटीचं प्रेम कसं होऊ शकतं की तो सगळं जग काय स्वतःलाही बर्बाद करायला मागे पुढे पाहत नाही? डोक्यातली चिंतेची वादळ डोक्यातच शमवत ते सगळेच अलर्ट झाले. डॉक्टरने ती बातमी सांगताच कुठल्याही क्षणी देवायला सावरायला ते आतमध्ये शिरणार होते. हृदयांच्या ठोक्याबरोबर घड्याळाचे काटेही टिकटिक करत पुढे जात होते आणि तिथे डॉक्टरांची विरजाला हृदयगती परत सुरळीत करण्याची पराकाष्ठा चालली होती. पुढे टिकटिक करत जाणारा प्रत्येक आवाज अंगावर अक्षरशः काटाच आणत होता. डॉक्टर प्रयत्न करून करून थकून गेले होते. त्यांच्या हातात होतं तरी काय? आणि ते आता आपले प्रयत्न सोडून देणारच होते की हलकीशी हृदयरेषा त्या होल्टर मॉनिटरवर उमटली तशा किंकाळ्याच फुटल्या बाहेर उभ्या असलेल्यांच्या मुखातून.
आनंद अतिरेकाने ते सगळेजण आपलं वय हुद्दा विसरून नुसते उड्या मारत होते. डॉक्टरांच्या डोळ्यातही अश्रू उभे राहिले. ते परत परत चेक करत होते. जे घडलं आहे ते खरंच आहे की नाही, पण ती गोष्ट खरी होती. डॉक्टर्स परत उत्साहाने कामाला लागले. जवळजवळ अजून 1 पाऊण तास गेला विरजाची हृदयगती नॉर्मल करायला. ती अजूनही कोमातच होती, पण जीवाचा धोका टळला होता. तिची तब्येत स्थिर होती. 1-1.5 दिवसाने तिला शुद्ध येणं अपेक्षित होतं. विरजाला अजून व्यवस्थित तयार केलं नव्हतं म्हणून ते सगळे आतमध्ये गेले नव्हते, नाहीतर आतमध्ये बसलेल्या देवायला घट्ट मिठी मारण्यासाठी त्या सगळ्यांचा जीव तरसत होता. पण तो राजा मात्र अजूनही सुन्नपणे आपल्या राणीला बघत बसला होता. इथे जॉनला आनंद झाला, पण आश्चर्यही वाटलं. हा चमत्कार कसा काय? एखादी व्यक्ती विष पिल्यानंतर मरून परत जिवंत कशी काय होऊ शकते? जॉनने प्रश्नार्थक चेहऱ्याने बाहेर पडणाऱ्या डॉक्टरकडे बघितलं. डॉक्टर उघड्या दरवाजात उभा राहूनच जॉनशी बोलत होता. जे विष मॅडमना देण्यात आलं होतं त्यात भेसळ होती. जॉनने आश्चर्याने डॉक्टरांना विचारलं, तुम्हाला कोणी सांगितलं हे? डॉक्टर, ते राणा सरांनी ती बॉटल फॉरेन्सिक लॅबला सबमिट केली. त्याचे डिजिटल रिपोर्ट्स लॅबने आम्हाला पाठवले, त्यावरून कळलं. जॉनने डबल आश्चर्याने राणाकडे बघितलं आणि विचारलं, हे तू कधी आणि कसं केलं? राणाने नुसती मान उचकावली. खरं म्हणजे तर विरजाच्या आईने ते विष शेजारच्या नानाच्या दुकानातून घेतलं होतं. नेहमीप्रमाणे त्या हरामखोर नानाने जास्त पैसे कमावण्यासाठी त्या उंदीर मारायच्या औषधात भेसळ करून एका बॉटलच्या 5 बॉटल्स करून विकल्या होत्या आणि 6वी बॉटल आपल्या घरात ठेवली होती. मग ते भेसळयुक्त विष विरजाला मारणार तरी कसं होतं? त्या विषामुळे तिला फक्त गुंगीच आली होती आणि अस्वस्थ वाटत होतं. डॉक्टर जॉनना सांगत होता, त्या विषामुळे खरं तर मॅमची हृदयगती बंद पडलीच नव्हती. ते विष इतकं भेसळयुक्त आहे की त्याने फक्त थोडा वेळ माणूस बेशुद्ध पडू शकतो, मरू शकत नाही. ते तर मॅडम इतक्या क्रूश आहेत की त्यांची नाडीच हाती लागत नव्हती. त्यामुळे ते कमी प्रतीचं विषही त्यांच्यावर थोडंसं भयानक परिणाम करून गेलं. त्यांच्या खराब तब्येतीमुळं त्यांचा जीव जास्त धोक्यात आला होता. मला तर त्या आजपर्यंत जिवंत कशा राहिल्या हेच आश्चर्य वाटतंय. बहुतेक त्यांनी स्वतःच मनाने मरण स्वीकारलं होतं. कदाचित त्याचमुळे विषाचा जास्त प्रभाव नसताना सुद्धा त्यांच्या हार्टबीट बंद पडल्या होत्या. इट वॉज लाईक शी हर्ड सेल्फ वॉज रिअली वॉन्टेड टू डाई. कसली इच्छाच नाही आहे त्यांना जगण्याची. दरवाजाच्या बाजूच्या भिंतीला लागून खाली बसलेला तो हे सगळे ऐकत होता. भरल्या डोळ्याने त्याने तिच्याकडे बघितलं. शी वॉन्टेड टू डाय, शी डाएट, शी ॲक्च्युली डाएट. तो जागेवरून उठला. हळूहळू पावलं टाकत विरजाकडे गेला, पण मध्येच त्याची पावलं अडखळली आणि तो थांबला. विरजाच्या दिशेने घेतलेलं प्रत्येक पाऊल त्याने मागे घेतला आणि त्या रूममधून निघाला. देवाय जॉनला, तिची सगळी काळजी घे जॉन. तिला कसलाही त्रास झाला नाही पाहिजे, अगदी चिमूटभरही. जिंकूनही पराभूत झालेला तो मान खाली घालून दूरतर्फा उभ्या असलेल्या आपल्या माणसाच्या गर्दीतून हताशपणे पावलं टाकत चालला होता. शी वॉन्टेड टू डाई, शी डाएट, शी ॲक्च्युली डाएट. मनामनांचे ओझे उरावर घेत ती हळूवार पावले बाहेरच्या भयान वादळात शांतता शोधत चालली होती. तो उद्ध्वस्त फकीर पायीच चालला होता, पण कुठे जातोय, का जातोय काही माहीत नाही. फक्त चालत जात होता, जिथे पावलं नेतील तिथे. सभोवताली विजाचं तांडव माजलं होतं. घनघनघन नुसत्या घनानन होत्या त्या रणरागिणी त्या संतप्त अस्मानी आखाड्यात. नुसती रणधुमाळी माजली होती आकाशी. अख्खं रणांगण पेटून उठलं होतं त्यांच्या त्या भगभगत्या ज्वालांनी. मध्येच एक भयान वावटळ उठायची आणि मनाचा थरकाप उडून जायची. त्या भयान वादळाला जोड होती त्याच्याच इतक्या माजलेल्या उन्मत्त पाऊस वाऱ्याची. तो उर्मट तर इतका कोसळत होता की समोरचं बघण्यासाठी डोळ्यांच्या पापण्या उघडल्या जात नव्हत्या. नुसता कोसळत होता तो. आधीच जमीनदोस्त झालेल्या त्या फाटक्या फकीराच्या भग्न हृदयावर नुसता धुरळा धुरळा उडत होता तिथून, कारण तुटण्यासारखं काही शिल्लकच राहिलं नव्हतं तिथे. त्या भयानक चक्रीवादळापासून स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी त्यावेळी रस्त्यावर असलेला प्रत्येक जीव आपल्या घराच्या दिशेने सुरक्षित आसरा शोधत पळत होता. रस्त्यावरच्या गाड्यांमध्ये तर जणू शर्यतच लागली होती लवकरात लवकर आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी. कोणीच त्या भयंकर वादळात बाहेर रस्त्यावर राहून स्वतःचे प्राण धोक्यात घालायला तयार नव्हतं. आणि हा वेडा देव त्या रस्त्याच्या मधोमधून एकटाच चालला होता. त्याला त्या अस्मानी संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता असंच चालत जाताना बघून त्या गाड्यांमधली माणसं जीवाच्या आकांताने ओरडू लागली.
त्याच्या नावाने हाका मारू लागली। ए हिरो, अबे चिकने, अबे कहा जा रहा है बे, मरेगा ना साला तू, अबे रुक बे, घर पे जा बे, ए बहुत बड़ा तूफान आ रहा है, जा अपने फॅमिली के पास जा, जा जल्दी जा। त्याच्या आईला हा साला हा ऐकतच नाही, फुकटाचा मरेल ना। अरे बंटी उठ ना, ए जरा उठ, अरे उठ ना बे, तू पण ना नको तेव्हा त्या मोबाईलमध्ये घुसलेला असतो, जा जरा बघ, त्या येड्याला साईडला काढ जरा। तो बघ चालला कुठे, समोर पॉट होल आहे, साल्याला कळणार पण नाही, ते एवढ्या भरलेल्या पाण्यात खाली जाईल ना ते बेनं, जा पटकन वाचव त्याला, नाहीतर साला आता पॉट होलमध्ये जाईल आणि 2 दिवसांनी समुद्रकिनारी चिखलात सापडेल। हे म्युन्सिपाल्टीवाले पण ना नको तेव्हा त्या पॉट होलची झाकण का काढून टाकतात माहीत नाही। वरतून ते वादळ कमी आहे का जीवे मारायला, की खाली हा मृत्यूचा सापळा अधिकचा खणून ठेवलाय आमच्यासाठी। शेवटी एक कार थांबली आणि त्या कारमधून एक तरुण धावत धावत देवाईच्या दिशेने आला। तो देवायला त्या पॉट हॉलच्या समोरून काढणार तेवढ्यात ध्रुव तिथे पोहोचला आणि त्याने देवायला मागे खेचलं। ध्रुव देवायला घेऊन बाजूला झाला आणि तो मुलगा परत आपल्या गाडीजवळ आला। गाडीत बसलेल्या व्यक्तीने त्याला विचारलं, कोण होता बे तो? तो दुसरा मुलगा खिन्नपणे हसला, कोण असणार, प्रेमात बरबाद झालेला अजून एक रांझा। स्वतःच्या भाईला असं उद्ध्वस्त मनस्थितीत निघून जाताना बघून ध्रुव पण त्याच्या पाठोपाठ धावला। ताबडतोब सितारा सिंग, राणा आणि देवाईचे बॉडीगार्ड्स पण देवाईच्या काळजीने त्याच्या मागोमाग निघाले। जॉन हॉस्पिटलमध्ये थांबला। मनात असूनही जॉन स्वतः देवाईच्या पाठीमागे जाऊ शकला नाही, कारण देवाईने त्याच्या काळजाचा तुकडा जॉनच्या हातात सोपवला होता आणि त्याला तो सांभाळणं गरजेचंच होतं। राणा, सितारा सिंग ही लोक जरी निघून गेली तरी जॉनने अमितला आणि सिक्युरिटी टीमच्या 3 तुकड्यांना तिथेच हॉस्पिटलमध्ये थांबवून घेतलं। विरजावर उपचार सुरू होते आणि आता ती त्याला चांगला प्रतिसादही देऊ लागली होती। पण देवाई का थांबला नाही? जाणाऱ्या देवाईच्या पाठमोऱ्या आकृतीला पाहत अमितच्या मनात हाच विचार घोळत होता। जिच्या प्रेमासाठी साऱ्या जगाशी लढला, स्वतःच्या कुटुंबाच्या विरुद्ध युद्ध पुकारलं, एवढा मोठा नरसंहार घडवून आणला, एवढी सारी माणसं उद्ध्वस्त झाली, क्रूरपणे मारली गेली, तिला जिवंत ठेवण्यासाठी एवढ्या भयानक वादळाची पर्वा न करता वेड्यासारखा धावत आला तिला आपल्या कवेत घेऊन। सगळे म्हणत होते की ती मेली आहे, पण तू हार मानली नाहीस देव आणि खेचून आणलंस तिला परत मृत्यूच्या दाढीतून। आता ती जिवंत झाली आहे तर एक नजरही तिच्याकडे बघायचं नाही का देव का? अमितने जॉनकडे वळून बघितलं। जॉनने खिन्नपणे नकारार्थी मान हलवत प्रतिसाद दिला। जॉन मनातच बोलत, देवा ही असली कसली जीवघेणी प्रेम कहाणी? हीर आहे तर रांझा नाही, रांझा आहे तर हीर त्याच्यापासून कोसो दूर। देवा यांच्यातले सगळे गैरसमज दूर कर आणि ह्या 2 प्रेमी जीवांना कायमचं एकत्र आण एकदाच। इथे देवाय त्या पॉट होलच्या समोर जाताना बघून ध्रुव कापला आणि धावला त्याला वाचवायला। देवायला त्याने लगेच खेचून बाजूला केले। तो देवायला काही बोलणार तेवढ्यात देवाय त्याचा हात झटकून पुढे गेला पण होता। इथे देवाय रस्त्यावरून विषण्ण मनस्थितीत रस्त्याने वेडावाकडा चालला होता। मन उद्ध्वस्त होतं पण पाय मात्र अजूनही पुरते बहकले नव्हते। त्यांना बरोबर आपल्या घराचा रस्ता माहीत होता। ते बरोबर त्याला पॅलेसच्या दिशेने घेऊन चालले। त्याच्या पाठोपाठ ध्रुव, राणा, सितारा सिंग आणि बॉडीगार्ड्स सगळेच पायी चालत निघाले होते, पण थोडंसं अंतर राखून त्याला काही होणार नाही याची काळजी घेत। सिक्युरिटी टीमच्या गाड्या त्या सगळ्यांनाच प्रोटेक्ट करत मागून येत होत्या। भर वादळात निघालेल्या ह्या अजब सेनेला आणि त्यांच्या त्या राजाला बघून रस्त्यावरून जाणारी लोक आश्चर्यचकित होत होती। उद्ध्वस्त देवाई जेव्हा 2 तासांनी सुरक्षित पॅलेसच्या गेटवर पोहोचला तेव्हा कुठे सगळ्यांचा जीव भांड्यात पडला। दुसऱ्या बंगल्यात पाठवलेले पॅलेसचे गार्ड्स परत आले होते। आप्पासाहेब, राजीव, कियारा पण आपल्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्याबरोबर त्या बंगल्यावरून पॅलेसच्या मार्गावर प्रस्थापित झाले होते। इथे देवाई पॅलेसमध्ये पोहोचताच सिक्युरिटी टीमच्या 2 तुकड्या राणाने परत विरजाच्या सुरक्षिततेसाठी हॉस्पिटलच्या दिशेने लगेचच पाठवून दिल्या। देवाय पॅलेसमध्ये एकदम हतबल होऊन परतला होता। महापराक्रमी बलाढ्य व्यक्तिमत्व असलेल्या मालकाला पहिल्यांदाच इतके पराभूत अवस्थेत मान खाली घालून आत येताना बघून गेटवरचे सिक्युरिटी गार्ड्स पण चकित झाले। बाहेर असं नक्की काय झालं की बॉस असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले। देवाय अगदी मूकपणे महालामध्ये शिरला आणि लिफ्ट पकडून एकदम टेरेसवर गेला। त्याची आणि विरजाच्या प्रेमाची पहिली रात्र आज इथेच तर सजली होती। अगदी अवघ्या काही तासांपूर्वीच
तो डोळे भरून ते सगळं बघत होता. टेरेसवरची ती सगळी सजावट कोसळणाऱ्या पावसात उद्ध्वस्त झाली होती. शेजेवरच्या गुलाबी गर्द पाकळ्या वाहून गेल्या होत्या. फुले साचलेल्या पाण्यात तरंगत इथं तिथे विखुरली होती. कॅन्डल्स, ते सुंदर सुगंधी दिवे तर कधीच विझून गेले होते. मोगऱ्यांचा माळा तुटून खाली जमिनीवर पडल्या होत्या. पण शेजेवरच्या रेशमी पडद्यांच्या आडून डोकावणाऱ्या स्टारलाईटचे मिसमिसणारे ते मंद दिवे जणू अजूनही त्या प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत होते. जणू हेच सांगत होते त्याला की सगळं ठीक होईल रे देव, सगळं ठीक होईल. तुझं प्रेम इतकं कमकुवत नाही आहे राजा, ते तुला जरूर मिळेल. देव खिन्नपणे हसला. डोळ्यातून अश्रू कितीही म्हटले तरी गरंगळत खाली पडलेच. त्याने त्या विस्कटलेल्या सेजेवर तुटून पडलेल्या विरजाच्या हातातील हिरव्या गर्द बांगड्यांचे तुकडे उचलले. विरजाचा स्पर्श अजूनही जाणवत होता. त्या तुटलेल्या स्वप्नांतून त्याने ते काचांचे तुकडे उचलले आणि आपल्या थरथरत्या ओठांजवळ नेले. हलकेसे ओठ टेकवले. डोळ्यातून अश्रू वाहतच होते. हृदय रडत होतं त्याचं. का केलंस तू असं, का केलंस? देवला एवढं तर कळून चुकलं होतं की तो कधीच विरजाला मारू शकत नाही. त्याला जर तिला मारायचंच असतं तर कधीच मारून टाकलं असतं. त्या तिथेच मंडपातच, तिथेच करणबरोबर तिलाही गोळी घातली असती. पण नाही झालं त्याच्याकडून. जेलमध्ये तिला उडवणं खरंच एवढं अवघड होतं का त्या क्रूर सम्राटासाठी? पण नाही केलं त्याने ते. आणि तो कितीही म्हणाला, कितीही रागावला, कितीही आदळआपट केली त्याने, तरी हेच अंतिम आणि अटल सत्य होतं की तो कधीच त्याच्या विरजाला मारू शकत नव्हता. कधीच नाही. गेली 3-3.5 वर्ष रोज एकटा स्वतःशीच युद्ध लढत आला होता तो. तिला मारू की जिवंत ठेवू? कधीपासून ह्या सूड आणि प्रेमाच्या चक्रव्यूहात त्या दुर्दैवी अश्वत्थासारखा रक्तबंबाळ होऊन फिरत होता तो. पण अजूनही मुक्ती नाही त्याला. एक एक दिवस विरजाचा आणि आपल्या शापित प्रेमाचं मरण पुढे ढकलत आला होता तो. मात्र आज विरजाच्या आत्महत्येने त्याला पुरतं हादरवून टाकलं होतं. जिवंतपणीच मेला होता तो. थकून गेलोय मी आता, एकदम हरून गेलोय या युद्धात. कारण दरवेळी काही केलं तरी, कितीही लढलो तरी निकाल नेहमी माझ्या प्रेमाच्या विरुद्धच लागतो. मनाशी आक्रोश करत देवने तिथल्या भिजलेल्या आठवणीतून विरजाच्या अस्तित्वाची एक एक निशाणी गोळा केली आणि काळजाशी गोंजारत त्या उद्ध्वस्त जागेला सोडून तो आपल्या बेडरूमच्या दिशेने निघाला. बेडरूममध्ये पाय ठेवणार तेवढ्यात तो थबकला. समोर बेडवर विरजासाठी त्याने घेतलेल्या लग्नाच्या साड्या, ड्रेस, विविध दागदागिन्यांचे बॉक्सेस, तिच्या सगळ्या साजशृंगाराचं सगळं सामान विखरून पडलं होतं. तिच्या तिथल्या कण अस्तित्वाची जणू ग्वाहीच देत होतं. देवायला काही तासांपूर्वीच पायऱ्यांवरून हळूहळू खाली उतरत असलेली, मध्येच आपल्या दुखऱ्या अधुपायावर किंचित भार पडताच वेदनेने ओठ दाबणारी, लाल जर्द साडीत सुंदर सजलेली, विष घेऊन त्याच्याचकडे अंतिम प्रवासाकडे निघालेली विरजा आठवली आणि त्याचा श्वास कोंडला. तिच्या केसांतील मोगऱ्याचा सुगंध अजूनही त्याच्या श्वासात दरवळत होता. हळव्या मनाने त्याने परत त्या रूमवर नजर टाकली आणि भरलेल्या डोळ्यांनी मागे वळला. स्थळ ठाकूर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. इथे हॉस्पिटलमध्ये विरजावर व्यवस्थित उपचार होत होते. आता देशविदेशी डॉक्टरांना पण ॲडव्हान्स्ड उपचारासाठी पाचारण करण्यात आलं होतं. विरजाच्या सुरक्षिततेसाठी जॉन आणि राणाने एकदम कडेकोट बंदोबस्त केला होता. विरजा सुरुवातीला अधूनमधून कोमात जात होती. तिला फिट्स येत होत्या. पण डॉक्टरांनी ही चांगली बातमी असल्याचं सांगितलं. याचा अर्थ त्यांच्या मेंदूतील पेशी कार्यरत झाल्या आहेत आणि उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहेत. मॅमची रिकव्हरी व्यवस्थित होत आहे. जॉन स्वतः रोज हॉस्पिटलमधून येऊन देवाच्या स्टडी रूमच्या बंद दरवाजाच्या बाहेर उभा राहून देवायला सगळी माहिती द्यायचा. विरजा आणि विरजाच्या उपचारांच्या बद्दल सगळं सांगायचा. देवाय ना त्याला कुठला प्रश्न विचारायचा, ना कुठले आदेश द्यायचा, ना तो बंद दरवाजा कधी उघडला गेला. त्या रात्री हॉस्पिटलमधून परतल्यापासून त्याने स्वतःला स्टडी रूमच्या आतमध्ये कोंडून घेतलं होतं. बाहेरच्या जगाशी कुठलाच संपर्क नाही. एकदम अलिप्त करून घेतलं होतं त्याने स्वतःला सगळ्या जगापासून. कोणालाच आतमध्ये यायची परवानगी नाही. तरी पण आप्पासाहेब देवायचा आदेश झुगारत आपल्याकडच्या चावीने तो बंद दरवाजा उघडून जेवणाचे ताट घेऊन त्याच्यासाठी यायचे. तो बाब अगदी हतबलपणे त्या थंड लादीवर अस्तव्यस्त पडलेल्या आपल्या लेकराकडे बघायचा. त्याला घट्ट मिठी मारायचा, कवेत घेऊन गोंजरायचा, बेटा बेटा म्हणून रडायचा. पण देवाई मात्र निर्विकार, काहीच प्रतिसाद नाही. जेवणाचं ताट कित्येकदा तसंच पडलेलं असायचं. कधीमधी एखाद्या वेळेस ताटातले 2-4 घास संपलेले दिसायचे, तेवढंच समाधान. आजही आला होता तो म्हातारा बाप आपल्या लेकरासाठी स्वतःच्या हाताने ताट वाढून. देवाई जमिनीवर असाच अस्तव्यस्त पडला होता. आईविना लेकरू ते. प्रेम म्हणजे काय माहीत होतं त्याला.
लहानपणापासूनच प्रेमाचा ओलावा कधी शिवलाच नाही त्याच्या त्या काटेरी मनाला. बाप पण दूरच होता त्याच्यापासून आजपर्यंत. तो सगळ्यांसाठीच करत आला एवढी वर्ष, पण त्याच्यासाठी मनापासून करणारं त्याच्याजवळचं कधीच कोणी नव्हतं. जग राक्षस म्हणतं याला, पण त्या जगाला काय माहीत की त्या राक्षसाच्या दगडी शरीरात पण एक नाजूक काळीज आहे, जे जाणो कित्येक जन्म प्रेमासाठी तरसला आहे. कोणीतर यावं आणि माझ्यावर निरपेक्ष प्रेम करावं ह्यासाठी तरसला होता तो जीव. शतकांच्या अगणित प्रतीक्षेनंतर विरजा नावाची हळुवार फुंकर एका अलवर कोपरा निर्माण झाला होता त्या निर्दयी निर्गुण काळजात. पण तोही फुटकाच निघाला. जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेल्या आपल्या लेकराचं डोकं आप्पासाहेबांनी आपल्या मांडीवर घेतलं. कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच. दुखत असेल ना कधीपासूनच, असं थंड लादीवर पडून आहे ते लेकरू माझं. आणि हलके हलके थोपटवू लागले, देवायचं डोकं दाबून देऊ लागले. प्रेमाचा भुकेला तो लगेच बापाच्या त्या मायेच्या कुशीला बिलगून गेला. लेकराच्या डोळ्यातल्या अश्रूंनी त्या बापाची कुशी ओलचिम करून टाकली. कळवळला बाप तो. देवाय भरल्या डोळ्यांनी हळूवार पुटपुटत, वाय आय एम सो कॉडसेट डॅड, वाय आय एम सो कॉडसेट. मी इतका शापित आहे का? ज्या गोष्टीला जीव लावतो त्याची राख होऊन जाते. शी डाएट, ॲक्च्युअली डाएट डॅड. देवायला आता अश्रू आवरत नव्हते. एखाद्या घाबरलेल्या पिल्लाप्रमाणे तो कार्तिक ठाकूरच्या कुशीत शिरून थरथर कापत धाय मोकलून रडत होता. कार्तिक ठाकूरने कधीच आपल्या वज्रासारख्या मुलाला इतकं हरलेलं बघितलं नव्हतं. अगदी विरजा त्याला सोडून गेली तरी निर्गुण निर्दयी काल बनून संपूर्ण जगाला आपल्या पायाखाली चिरडायला सज्ज झालाच होता तो क्रूरकर्मा. पण विरजाच्या आत्महत्येने त्याच्या मनातील देवाय कार्तिक ठाकूर नावाचा एक शेवटचा सिकंदर जो होता त्यालाही धुळीस मिळवलं होतं. आता उरला होता तो फक्त एक जमिनीवर सरपटणारा क्षुद्र तुच्छ जीव. देवाय भरल्या डोळ्यांनी आपल्या वडिलांना बघत, डॅड, एवढं वाईट आहे का मी? खरंच एवढा मोठा गुन्हा घडलाय का माझ्या हातून? प्रेमच तर केलं होतं ना साधं 4 चौघांसारखं. मग माझ्या प्रेमालाच हा कधीच न मिटणारा शाप का असा? आप्पासाहेब मूकपणे रडत होते. आपल्या बावरलेल्या लेकराच्या केसातून हात फिरवत त्याला थोपवत होते. निष्फळपणे त्याला सावरायचा प्रयत्न करत होते. पण काय सांगणार होता तो वयोवृद्ध बाप त्याला, आणि कसं समजावणार होता? कार्तिक ठाकूरचा कंठ मृदू झाला. काय उत्तर देणार होता तो आपल्या राजकुमाराला की यासाठी तर त्याचा बापच जिम्मेदार आहे? बापाच्या भूतकाळातील पापाची छाया मुलावर पडल्याशिवाय कशी राहणार? आज त्याच्या दुष्ट कर्माची फळं त्याचा मुलगा देवाय भोगत होता. स्थळ ठाकूर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आज 14 दिवस होतील विरजाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून, पण या 14 दिवसात देवाय एकदाही तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेला नाही की त्याने तिची साधी विचारपूसही केली नाही. इथे विरजा जशी ह्या जगात परतली तशी कोमात आणि सतत फिट्स येण्याच्या दुष्टचक्रात अडकली. त्यातून बाहेर पडायला तिला बराच वेळ लागला. मृत्यू आणि जीवन ह्याच्यामधल्या त्या अनंतकाळाच्या एका विशिष्ट पोकळीत बराच वेळ भटकत होती ती. जेव्हा त्या सगळ्यातून बाहेर पडली आणि व्यवस्थित शुद्धीवर आली, तिला पहिल्यांदा तर कळलंच नाही की ती नक्की कुठे आहे. मृत्यू की परत एकदा ते शापमय जीवन. आजूबाजूचे मेडिकल इक्विपमेंट्स बघून तिला जे कळायचं होतं ते कळलं आणि तिने निराशेने उंचावलेली मान खाली उशीवर परत टाकली. तेच परत एकदा मूक अश्रू डोळ्यातून निमूटपणे गळत होते. परत त्याच नरकसम आयुष्यात परत आल्यामुळे विरजा दुःखी होती. ती पूर्णपणे हरली होती. आता देवच्या हाती तिने आपलं मरण जगणं सगळं सोपवून टाकलं होतं. तुझी प्रत्येक शिक्षा मंजूर देव. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, मग 3, 4 हा म्हणता आठवडा उलटून गेला. पण देवाय काही तिच्या दृष्टीस पडला नाही की त्याचं साधं अस्तित्वही जाणवलं नाही तिला आसपास. आधी त्याच्यापासून स्वतःहून अलिप्त केलेलं तिचं मन आता त्याच्या अस्तित्वाच्या खानाखुणा मुद्दामून शोधू लागलं होतं. रोज ते वेड्यासारखं दरवाजाच्या दिशेने झोपल्या झोपल्यास मुकपणे त्याच्या पावलांच्या साधेची वाट बघणं. आता येईल, नंतर येईल. पण ती दमदार पावलं तिच्या रूमच्या दिशेने कधी वाचलीच नाही. राणा, जॉन, ध्रुव, अमित, अगदी आप्पासाहेब आणि राजीवही तिला बघायला आले, पण तो काही आला नाही. जेव्हा पण राणा, जॉन, ध्रुव आणि अमित यायचे तिची चौकशी करायला विरजा पटकन उठायची. डॉक्टर खूप समजावायचे की असं घाईत उठू नका, मेंदूवर ताण येईल. तरी पण स्वतःच्या नाजूक तब्येतीची पर्वा न करता ते कोकरू धडपडत उठायचंच. आता मी त्याच्याकडे बघणार नाही, अजिबात बोलणार नाही. ते जी शिक्षा देतील ती स्वीकारेल, जे नशिबात मांडतील ते मान्य करेल, असं म्हणून भरलेल्या डोळ्यांनी ते देवायचं वेडं बाळ दुसरीकडे तोंड करून नाराज होऊन बसायचं.
राणा तिची विचारपूस करायचा, जॉन करायचा, अगदी अमित आणि ध्रुवही करायचा, पण ती कोणालाच प्रतिसाद द्यायची नाही, कारण तिला आस होती ती त्याच्या आवाजाची. कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे राणा, अमित, ध्रुव, जॉन तिथून निघून जायचे. पण ते बिचारं पिल्लू अजूनही वाट बघायचं. तो आता बोलेल, नंतर बोलेल, मला बघून काही ना काहीतरी बोलेल, ओरडेल, रागवेल, चिडेल, आदळआपट करेल, फोडून टाकेल सगळं, पण नक्कीच काही ना काहीतरी नक्कीच बोलेल. देव माझ्याशी नक्कीच बोलेल. ते वेडं आस लावून तसंच गुरफटून बसायचं, पण तो तर आलाच नव्हता, तर मग तिला आवाज तरी कुठून देणार? अमित, राणा, जॉन किंवा ध्रुव निघायला लागले की त्यांच्या मागून तिची ती व्याकुळ नजर पण भिरभिरायची. दिसतात आहेत का कुठे? रागावून बसलेत का माझ्यावर? आता बोलणार पण नाहीत का माझ्याशी? शिक्षासुद्धा देणार नाहीत का देव तुम्ही मला? तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.